जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आमचे वडीलधारी मित्र बंधू थोरल्या भावाप्रमाणे जे आम्हाला सहकार्य करत असतात, मार्गदर्शन करत असतात, त्या जिथे माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपोषण त्यांचं सुरू आहे आणि त्या उपोषणाचा जो मुद्दा आहे तो अतिशय समाजाशी निगडीत आणि माता भगिनींशी निगडीत आहे। तो म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये अवैध जे धंदे सुरू आहेत ते तात्काळ बंद करावे आणि ज्यांचे धंदे आहेत त्यांना खरं फरफटत आणून जेलमध्ये टाकलं पाहिजे, ही माननीय SP साहेबांची भूमिका असली पाहिजे। आज आपण बघितलं तर सातारा शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पावलं टपऱ्या चालू आहेत, पावलं गणेश टपऱ्या चालू आहेत, चक्र्या चालू आहेत, मटका चालू आहे, अवैध दारू धंदे चालू आहेत। पण त्याच्यावर फक्त कागदोपत्री कारवाई केली जाते, कशी पकडून आणायचा, कारवाई करायचा आणि लगेच सोडून द्यायचं। पण पोलीस असं करत नाहीत की हा मटका धंदा आहे आणि हा दुकानात चालू आहे तर ते दुकान सेल करा, ती पानपट्टी उद्ध्वस्त करा, पानपट्टी तिथं लागली नाही पाहिजे, तुम्ही कागदावरची कारवाई करू नका, तर पोलिसांचा दबाव राहील, वचक राहील आणि हे 2 नंबर धंदे बंद होतील। याच्यामुळे आमच्या माता भगिनी असुरक्षित आहेत। आमच्या माता भगिनींचे व्यवसाय जे हे आहेत छोटे मोठे व्यवसाय आहेत, त्यांचे व्यवसाय करून त्यांनी पैसे कमवलेले, त्यांचे ते पैसे त्यांचे नवरे त्या व्यसनाच्या आरी गेलेले आहेत, मटका जुगार दारू याच्यावर, आणि त्या कमवतात आणि हे पैसे घालवतात आणि अतिशय सगळे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत। त्याच्यामुळं संसार करणं हे महिलेला अवघड झाले। आता आपण बघितलं तर सर्रास घर आहेत त्या महिला चालवतात आणि ह्याच्यामुळं फक्त हे 2 नंबर धंदे तात्काळ बंद केले पाहिजेत। फक्त पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातले जेवढे 2 नंबर धंदे आहेत त्याच्यावरच फोकस केला पाहिजे, कारण का ह्याच्यामुळं सगळ्यांचं नुकसान होतंय, तरुण पिढी भरकटायला लागलेली आहे, त्याच्यामुळं तरुण पिढीचं नुकसान होतंय। तर माननीय मी SP साहेबांना आणि पालकमंत्र्यांना विनंती करेन, सर आपण याच्यामध्ये लक्ष घालावं, त्याच्यामुळं अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील। आणि आमचे संजय दादा गाडे ते उपोषणाला बसलेत, त्यांच्या उपोषणाला माझा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं, मातंग आघाडीच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा देतो आणि आपल्या आंदोलनास मी शुभेच्छा देतो। वेळ पडली माननीय SP साहेबांना आम्ही तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आम्ही निवेदन देऊ, तुम्ही उपोषण सुरू आहे, तुमच्या जीवाचं काय बरं वाईट होऊ नये, आपल्या कुठल्याच कार्यकर्त्याचं सामाजिक कार्यकर्त्याचं जीवाचं बरं वाईट झालं नाही पाहिजे। माननीय SP साहेबांना मी पुन्हा एकदा विनंती करीन, सर आपण याच्यामध्ये लक्ष घालावे आणि हे आंदोलनं थांबवावी आणि या जे 2 नंबर धंदे आहेत ते तात्काळ बंद करावे। जय भीम जय भारत। आज पुन्हा एकदा आम्ही त्यांना किशोरदास म्हणतो, किशोरभाऊ गालपाडेंनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं। आंबेडकरी चळवळीतला चारित्र्य संपन्न कार्यकर्ता हा कुणाच्याही दबावाला आणि कुणाच्याही धमकीला बेक घालत नाही। आज मातंग आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले साहेबांचे, किशोरभाऊ गालपाडे आहेत RPI दीपक भाऊ निकाळचे गटाचे, सलीमभाई शेख आहेत अल्पसंख्याक मुस्लिम आघाडीचे जिल्हाध्यक्ष, या दोघांनी इथं पाठिंबा घोषित केला। त्या दोघांचे मनपूर्वक आभार मानतो आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला एकत्र येऊन लढा उभारायची गरज आहे अशा ठिकाणी एकत्र येऊन आणि लढा उभारू असं अभिवचन देतो, मी रजा घेतो। जय भीम जय भारत जय शिवराय।